नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये पडझड बघायला मिळाली। परत पुन्हा निफ्टी 200 पॉईंट मायनस राहिला, बँक निफ्टी 700 पॉईंट मायनस, सेन्सेक्स 700 पॉईंट मायनस। पडझडीचं मागचं रिझन होतं बँकिंगचे रिझल्ट आल्यानंतर बँक निफ्टी ऑलरेडी विकन झाले, 58,500वरून ऑलमोस्ट 57,000पर्यंत आली आणि सगळ्या बँकिंग स्टॉक्समध्ये 2 ते 5% मंदी बघायला मिळत आहे। त्याचबरोबर US आणि इराणवर फ्रेश हल्ले जे सुरू आहेत, फ्रेश वॉर जे सुरू आहे, त्यामुळे क्रूड ऑइल जे $94 गेले, त्यामुळे सुद्धा मार्केटला थोडी काळजी आहे। त्यासोबत ट्रम्प टेरिफचं थ्रेट परत पुन्हा आहे। फार्मा सेक्टरवर 200% टेरिफ लावण्याची ट्रम्प यांची घोषणा आहे। त्यामुळे अशा सगळ्या निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये मार्केटचं जे आहे सेंटिमेंट खराब झालं, परिणामी एक मायनस आणि निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली आणि एंटायर दिवसभर मार्केट जे आहे ते 24,000च्या आसपास ट्रेड करत राहिलं। कोणत्याही प्रकारची मिनिंगफुल रिकव्हरी आज मार्केटमध्ये बघायला मिळालं नाही। एंटायर सेशन जो आहे तो वीक राहिला, दबाव राहिला आणि मार्केटमध्ये एक पडझडीचं आणि मंदीचं सावट बघायला मिळाले। टेक्निकली ट्रेड करायचं असेल उद्यासाठी तर 24,000 एक पिवट पॉईंट आहे। 24,000च्या वरती गेलं तर निफ्टी 24,200पर्यंत जाईल, 24,200पर्यंत रिकवर होऊ शकते। 24,000च्या खाली मेंटेन राहिला तर 23,900 पहिला सपोर्ट आहे आणि त्याखाली 23,800। त्यामुळे 23,900 आणि 23,800 हे दोन सपोर्ट लोअर लेवलला निफ्टीला आहेत। बिलो 24,000च्या खाली ट्रेड केला तर 24,000च्या वर गेलं तर निफ्टी 24,200पर्यंत रिकवर होऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000 एक पिवट पॉईंट आहे। 57,000च्या खाली गेला तर 56,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। 57,000च्या वर राहिला तर 57,500पर्यंत बँक निफ्टीवरती जाऊ शकते, मेंटेन राहू शकते। 57,500 बँक निफ्टीला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। या लेवलनुसार तुम्ही उद्याच्या सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 875 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2100 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 10 शेअर्स वाढले, त्या बाजूला 40 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे। तेव्हा सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज FMCG आणि ऑटो सेक्टरवर एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला। बाकी बँक्स, IT, फार्मा, मेटल, रिअल्टी या सगळ्या सेक्टरवर मंदीच बघायला मिळते। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 1% पॉझिटिव्ह आहे। डाउ फ्युचर्स 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये थोडंसं आज पॉझिटिव्ह बायस आहे, पण ट्रम्प यांच्या फ्रेश टेरिफ जे फार्मा सेक्टरवर लावले आहे त्यामुळे थोडं आपल्या मार्केटवर दबाव बघायला मिळतो आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।